मी रोहन. याच गर्दीचा एक छोटासा भाग. वय वर्ष 26. पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली कधीकधी हे वय विसरायला होतं. पुण्याच्या एका छोट्या आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतानाचे दिवसाचे 12 तास कोड्स आणि एरर्सच्या मध्ये कसे दिवस निघून जातात समजतच नाही. सकाळी 9 ते रात्री 9 ऑफिस, नंतर जिममध्ये शरीराची होणारी ओढताण, रात्री उशिरा घरी येऊन थंड झालेलं जेवण जेवणं आणि शेवटी थकव्यामुळे बेडवर पडणं, हेच माझं आयुष्य. पण आजची रात्र थोडी वेगळी होती. ऑफिसच्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी मला तातडीने नागपूरला जावं लागणार होतं. 10 ऑक्टोबरची ती रात्र. मी माझी बॅग भरली आणि पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी तुरांतो एक्सप्रेस पकडण्यासाठी स्टेशनवर पोहोचलो. 2 टियर AC कोचमध्ये माझी साईड लोअर बर्थ बुक होती. स्टेशनवर पोचलो तेव्हा वातावरणात एक प्रकारचा संमिश्र आवाज होता. कुठेतरी इंजिनची शिट्टी वाजत होती, तर कुठेतरी प्रवाशांची गडबड सुरू होती. चहावाल्यांच्या आवाजाचा तो एक वेगळाच ताल तिथे जाणवत होता. मी ट्रेनमध्ये चढलो, आपली बर्थ शोधली आणि लॅपटॉपची बॅग बाजूला ठेवून खिडकीपाशी बसलो. खिडकीतून बाहेरून दिसणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या गर्दीकडे पाहताना मनात विचार आला, गर्लफ्रेंड तर कधी झालीच नाही. ज्या 2-3 डेट झाल्या त्या कॉफीच्या औपचारिकतेच्या पलीकडे कधी गेल्याच नाहीत. कदाचित माझं शांत राहणं किंवा माझ्या कामात बुडून जाणं लोकांना बोरिंग वाटत असावं. पण मनात कुठेतरी खरी भावना, एक असा सहवास हवा होता जिथे मला काही सिद्ध करावं लागणार नाही. ट्रेन सुटली. लोखंडी चाकांचा तो रुळावरचा खडखड आवाज एका विशिष्ट लयीत सुरू झाला. पुणे शहराचे झगमगते दिवे हळूहळू धुसर होत मागे पडू लागले. मी हेडफोन्स लावले, पण गाणी ऐकण्यापेक्षा बाहेरच्या अंधाराला निहाळण्यातच मला जास्त रस होता. ट्रेनने वेग पकडला आणि साधारण अर्ध्या तासानंतर माझ्या बर्थसमोर एक मध्यमवयीन महिला आली. त्यांच्या हातात एक छोटी बॅग होती आणि चेहऱ्यावर प्रवासाचा थोडा थकवा होता. त्यांनी टीटीला तिकीट दाखवलं. मॅडम, तुमची सीट वरच्या अप्पर बर्थला आहे, पण रोहन इथे साईड लोअरला आहे, टीटीने मला निर्देश करत सांगितलं. मी वर पाहिलं. त्या साधारण 38-40 वर्षाच्या असाव्यात. निळ्या रंगाची साधी पण शोभून दिसणारी सिल्क साडी, गळ्यात एक नाजूक मंगळसूत्र आणि हातामध्ये सोन्याच्या 2 बांगड्या. त्या दिसायला अत्यंत सुसंस्कृत आणि आकर्षक होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचं एकटेपण होतं जे लपून राहत नव्हतं. त्यांनी माझ्याकडे बघून एक स्मितहास्य केलं आणि म्हणाल्या, काही हरकत नाही सर, मी वरती मॅनेज करेन. त्यांच्या आवाजात एक विशिष्ट प्रकारची नम्रता आणि थोडा जडपणा होता. मी चटकन उठलो. नाही काकू, तुम्ही इथेच खालीच बसा. मला वरच्या बर्थवर जायला काहीच अडचण नाही. तुम्हाला चढायला त्रास होईल. त्या क्षणभर थांबल्या. अरे नको रोहन, तू तरुण आहेस. तू आरामात बसू शकतोस. मी सवयीने वर जाईन. त्यांनी माझं नाव घेतलं तेव्हा मी थोडा गडबडलो, पण मग लक्षात आलं की माझ्या बॅगवरच्या लेबलवर रोहन कुलकर्णी असं स्पष्ट लिहिलं होतं. मी हसलो आणि म्हणालो, नाही काकू, आग्रह समजा, पण इथेच बसा. रात्रीच्या वेळी वर चढणं सोपं नसतं. अखेर त्या तयार झाल्या आणि माझ्या समोरच्या बर्थवर बसल्या. ऑक्टोबरची ती थंडी आता डब्यात हळूहळू जाणवू लागली होती. मी वरच्या बर्थवर गेलो आणि तिथूनच त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं. त्या आपल्या फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या. हो, मी ट्रेनमध्ये बसले. उद्या सकाळी पोहोचेन. आईला सांग, काळजी करू नका. मुलांना वेळेवर जेवायला सांग आणि हो, मी आल्यावर बोलू आपण. त्यांचा फोन ठेवून झाल्यावर त्या खिडकीबाहेर पाहू लागल्या. बाहेर आता घनदाट अंधार होता. फक्त कधीतरी एखादा दिवा लांबून चमकायचा. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलले होते. मगाशी दिसणारा हसू आता गायब झालं होतं आणि तिथे फक्त एक उदास शांतता उरली होती. काकू, चहा घेणार का, मी वरून विचारलं. त्यांनी दचकून वर पाहिलं. जणू त्या कोणत्या तरी विचारात हरवल्या होत्या. हो चालेल, पण पैसे मी देणार हा. त्यानंतर त्या थोड्या हसल्या. मी खाली उतरलो आणि पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबली असताना 2 गरम चहाचे कप घेतले. चहाचा कप देताना आमच्या बोटांना स्पर्श झाला. त्यांचे हात खूप थंडगार होते. थँक्यू रोहन. तू पुण्यात काय करतोस, त्यांनी गप्पांना सुरुवात केली. मी IT इंजिनियर आहे. प्रोजेक्टच्या कामासाठी नागपूरला चाललो आहे. आणि तुम्ही? मी नेहा जोशी. नागपूर हे माझं माहेर. तिथेच आईकडे चालले काही दिवसांसाठी. आम्ही बोलत राहिलो. सुरुवातीला बोलणं खूप औपचारिक होतं. पुण्याच्या ट्रॅफिक, IT क्षेत्रातलं टेन्शन, नागपूरची थंडी. पण हळूहळू विषयांचा रोग बदलू लागला. नेहा आपल्या आयुष्याबद्दल सांगू लागल्या. लग्नाला आता 15 वर्ष झाली रोहन. मुलगा 12वीला आहे आणि लग्नाला आता खूप वर्ष झाली रोहन. मुलगा 12वीला आहे आणि मुलगी 8वीत.
वरून पाहिलं तर सगळं सुखी वाटतं. नवरा बिझनेसमध्ये खूप यशस्वी आहे, नाव आहे, पैसा आहे, पण घरात मात्र फक्त भिंती उरल्या. तो आपल्या कामात इतका गुंतला आहे की त्याला माझ्या अस्तित्वाचा विसर पडला. कधी कधी वाटतं मी फक्त एक शोपीस आहे, जो पाहुण्यांसमोर छान नटून उभा करायचा असतो. त्यांच्या डोळ्यात आता पाणी साचलं होतं. त्या रात्रीच्या शांततेत त्यांचा तो हळवा आवाज माझ्या काळजाला भिडत होता. रोहन, तुला वाटेल मी हे एका अनोळखी मुलाला का सांगते, पण कधी कधी ओळखीच्या माणसांपेक्षाही अनोळखी माणसं जास्त चांगलं ऐकून घेतात. मी त्यांचा हात हळूच आपल्या हातात घेतला. तो स्पर्श अश्लील नव्हता, तर तो एक आधार होता. नेहा, म्हणजे काकू, मी समजू शकतो. एकटेपणा हा फक्त वयाचा नसतो, तो मनाचा असतो. मीही पुण्यात एवढ्या गर्दीत राहून स्वतःला एकटा समजतो. माझ्या तोंडून नेहा हे शब्द ऐकताच त्यांच्या थोड्या चमकल्या, पण मग त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली आली. तू मला नेहाच म्हण. काकू म्हटलं की जबाबदाऱ्या पुन्हा आठवतात. आज या प्रवासात मला फक्त नेहा म्हणून जगायचं आहे. बाहेर पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या. ट्रेनचा वेग वाढला होता आणि डब्यातल्या दिव्यांचा प्रकाश मंद झाला होता. त्या मंद प्रकाशात आणि पावसाच्या आवाजात दोन अनोळखी मनं आता एकमेकांच्या जवळ येऊ लागली होती. एक अशी रात्र सुरू झाली होती जी आमच्या दोघांच्याही आयुष्यात कधीच न विसरणारी ठरणार होती. रात्रीचे 11 वाजून गेले होते. AC कोचमधल्या मुख्य लाईट्स कधीच बंद झाल्या होत्या. डब्यात आता फक्त निळा मंद प्रकाश, नाईट लाईट उरला होता. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब आदळत होते आणि त्यांचा एक लयबद्ध आवाज येत होता. रेल्वेच्या चाकांचा तो खडखड आवाज आता जणू एका संगीतासारखा वाटत होता. मी नेहाच्या आता मनातल्या मनात तिला काकू म्हणणं सोडून दिलं होतं. समोरच्या बर्थवर बसलो होतो. ती खिडकीला डोके टेकून बाहेरच्या अंधाराकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर त्या निळ्या प्रकाशात एक वेगळीच मोहिनी दिसत होती. तिच्या सिल्क साडीची हलकीशी सळसळ आणि तिचा तो शांत श्वास. डब्यातल्या वातावरणात आता एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. तो अस्वस्थ करणारा नव्हता, तर सुखावणारा होता. रोहन, तिने हळूच हाक मारली. तिचा आवाज आज पावसामुळे आणखीनच मऊ आणि खोल वाटत होता. हो नेहा, बोल ना, मी प्रतिसाद दिला. नेहा हे नाव घेताना माझ्या जिभेवर एक वेगळीच गोडी जाणवत होती. तुला कधी असं वाटतं का की आपण जगाच्या पाठीवर धावतोय, पण आपण नक्की कुठे पोहोचणार आहोत हेच आपल्याला ठाऊक नाही? तिने खिडकीतून नजर वळून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता स्पष्टपणे एक ओढ दिसत होती. माझं आयुष्य म्हणजे फक्त एक वेळापत्रक झालंय रोहन. सकाळी मुलांचा डब्बा, नवऱ्याचा नाश्ता, घराची साफसफाई आणि रात्री पुन्हा तोच थकवा. या सगळ्यांमध्ये नेहा कुठे हरवली हे मला कळतच नाही. तिच्या या प्रांजळ कबुलीने माझं मन भरून आलं. मी तिच्या आणखीन जवळ सरकलो. नेहा, आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या चक्रात अडकलो आहोत. मी IT मध्ये आहे, तिथे फक्त लॉजिक चालतं, इमोशन्सला जागा नसते. तुला माहिती आहे, माझ्या ऑफिसमध्ये मी रोज शेकडो लोकांशी बोलतो, पण माझ्या मनातलं बोलायला कोणीच नसतं. आज या प्रवासात तुझ्याशी बोलताना मला असं वाटतंय की मी स्वतःला पुन्हा शोधतोय. थंडी आता खरोखर वाढली होती. नेहाने साडीचा पदर आपल्या अंगाभोवती लपेटून घेतला, पण ती थरथरत होती. तिचे डोळे सांगत होते की तिला फक्त थंडीच नाही, तर एक उबदार सहवासाची गरज आहे. नेहा, तुला खूप थंडी वाजते का, मी विचारलं. हो रे, ही ट्रेनची थंडी आणि बाहेरचा पाऊस, अंगावर काटा येतोय, ती म्हणाली. मी वरच्या बर्थवर गेलो आणि माझं जॅकेट घेऊन आलो. मी ते तिच्या खांद्यावर टाकलं. जॅकेट देताना माझा हात तिच्या खांद्याला स्पर्श झाला. तो स्पर्श होताच माझ्या अंगात एक विजेची लहर धावून गेली. तीही दचकली, पण तिने नजर हटवली नाही. उलट तिनं जॅकेट नीट सावरताना माझा हात आपल्या हातात धरून ठेवला. तिचे हात मगाशी थंड होते, पण आता ते हळूहळू उबदार होत होते. तिने माझा हात आपल्या गालाला लावला. तुझे हात किती उबदार आहेत रोहन, जणू तू या थंडीत माझी ढाल बनून आला आहेस. तिच्या डोळ्यात आता पाणी नव्हतं, तर एक प्रकारची चमक होती. एक अशी चमक जी वर्षानुवर्षे कोणाच्या तरी प्रतीक्षेत होती. मी तिच्या शेजारी बसलो. ट्रेनच्या एका झटक्यामुळे ती माझ्या अंगावर झुकली. तिचा तो चंदनी सुगंध माझ्या श्वासात भरला. तिच्या केसांच्या काही बटा तिच्या कपाळावर आल्या होत्या. त्या हळूच मी बाजूला केल्या. नेहा, तू खूप सुंदर आहेस, फक्त रूपाने नाही, तर तुझ्या मनातल्या या हळव्या कोपऱ्यानेही, मी अगदी जवळून तिला म्हणालो. तिने डोळे मिटले. तिचा श्वास आता माझ्या मानेवर जाणवत होता. रोहन, मला माहिती नाही हे चुकीचं आहे की बरोबर, पण आज या क्षणी मला फक्त तू हवा आहेस. मला हे विसरायचं आहे की मी कोणाची पत्नी आहे किंवा कोणाची आई आहे. मला फक्त एक स्त्री म्हणून जगायचं आहे.
जिला कोणाचं तरी प्रेम हवंय. तिच्या या शब्दांनी माझ्या मनातल्या उरल्या सुरल्या शंकाही मिटून टाकल्या. मी तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. त्या मंद प्रकाशात तिचे ओठ गुलाबाच्या पाकळीसारखे थरथरत होते. मी हळूहळू आपला चेहरा तिच्या जवळ नेला. तिने कोणताही प्रतिकार केला नाही. उलट तिने माझा हात घट्ट पकडला. आमचे ओठ जेव्हा एकमेकांना टेकले तेव्हा जणू काळाची गती थांबली. तो केवळ एक स्पर्श नव्हता, तर दोन एकाकी जीवांनी एकमेकांना दिलेलं सांत्वन होतं. तिच्या ओठातून एक आर्त हुरहुर जाणवत होती. ती मला घट्ट बिलगली. रेल्वे धावत होती. बाहेर पाऊस बरसत होता. पण त्या दोन बर्थच्या मध्ये फक्त आम्ही दोघं होतो. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. रोहन, तुला माहिती आहे, कित्येक वर्षानंतर मला आज सुरक्षित वाटतंय. कोणीतरी मला समजून घेतंय, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. मी तिच्या केसावरून हात फिरवला. नेहा, ही रात्र आपली आहे. उद्या काय होईल, आपण पुन्हा भेटू की नाही, काहीच माहीत नाही. पण ही रात्र मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी खास बनवी. आम्ही बराच वेळ तसेच बसून राहिलो. तिने मला तिची कॉलेजमधली स्वप्न सांगितली. तिला पेंटिंग करायला कसं आवडायचं आणि संसाराच्या व्यापात तिनं तिचे ब्रशेस कसे फेकून दिले, हे सर्व ती सांगत होती. मीही तिला माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी सांगितल्या. दोन अनोळखी माणसं एका ट्रेनच्या डब्यात जगाला विसरून एकमेकांमध्ये विलीन होत होती. पण रात्र अजून बाकी होती. स्टेशन जवळ येत होतं आणि आमचा हा भावनिक प्रवास एका अशा वळणावर पोहोचणार होता जिथे केवळ भावना नाही, तर एक अतूट नातं निर्माण होणार होतं. रात्रीचे 2-2:30 वाजले असतील. बाहेरच्या पावसाचा जोर आता ओसरला होता, पण हवेत एक प्रकारचा ओलावा आणि थंडी कायम होती. ट्रेन आता विदर्भाच्या मातीत धावत होती. डब्यातले बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते. आम्ही दोघे मात्र अजूनही जागी होतो. नेहाने माझं जॅकेट अंगावर घेतलं होतं आणि तिनं तिचे डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं होतं. त्या शांततेत आमचे फक्त श्वास आणि ट्रेनचा लयबद्ध आवाज ऐकू येत होता. रोहन, ती अगदी हळू आवाजात कुजबुजली, मला वाटतं ही ट्रेन कधीच नागपूरला पोहोचू नये. हे रूळ असेच संपत जाऊ नयेत आणि ही रात्र कधीच संपू नये. मी तिचा हात हातात घेतला आणि त्यावर प्रेमाने दाब दिला. नेहा, काही प्रवास हे मुक्कामापेक्षा त्या प्रवासात भेटलेल्या माणसामुळे जास्त सुंदर असतात. तू मला भेटलीस, हे माझ्यासाठी कोणत्याही मुक्कामापेक्षा मोठं आहे. तिनं माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे आता शांत होते. जणू कित्येक वर्षाची तहान भागली असावी. तिने मला तिच्या आयुष्यातील एक गुपित सांगितलं. रोहन, आजवर मी स्वतःला विसरून गेले होते, पण आज तुझ्यामुळे मला जाणवलं की मी अजूनही सुंदर आहे. माझ्या भावनांना अजूनही किंमत आहे. तू मला फक्त जे आयुष्य दिलं आहेस ना, या एका रात्रीत, ते मला पुढचे अनेक दिवस जगण्यासाठी पुरेल. आम्ही पहाटपर्यंत तसेच बसून राहिलो. बोलण्यापेक्षा एकमेकांचा सहवास जास्त महत्त्वाचा वाटत होता. त्या काही तासांत आम्ही एकमेकांच्या इतके जवळ गेलो होतो, जे कदाचित वर्षांवर्षाच्या ओळखीनेही शक्य झालं नसतं. सकाळी 5:30च्या सुमारास बाहेर उजेड पडू लागला. नागपूरच्या बाहेरची संत्र्याची झाडं आणि शेत खिडकीतून दिसू लागली. स्टेशन जवळ येत होतं तसा डब्यातला गारवा कमी होऊन लोकांची लगबग सुरू झाली होती. नेहा उठली. तिने आपली साडी नीट केली. तिने आरशात स्वतःला पाहून आवरलं, पण आरशात दिसणाऱ्या तिच्या प्रतिबिंबात आता एक नवी चमक होती. ट्रेन नागपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर लागली. चहावाल्यांचे आणि हमालांचे आवाज पुन्हा सुरू झाले. आमचा हा खास वेळ आता संपला होता. आम्ही दोघेही सामानासह खाली उतरलो. प्लॅटफॉर्मवर खूप गर्दी होती. नेहाच्या चेहऱ्यावर आता पुन्हा तेच कौटुंबिक भाव आले होते, पण ती माझ्याकडे बघून मंद हसली. रोहन, इथेच आपला हा प्रवास थांबतोय. तू तुझ्या मार्गावर आणि मी माझ्या. तिने तिच्या पर्समधून एक छोटीशी डायरी काढली आणि त्यावर तिचा नंबर लिहून मला दिला. जर कधी पुण्यात खूप एकटं वाटलं तर मेसेज कर. मी तुला पुन्हा त्याच ट्रेनमध्ये घेऊन जाईन जिथे आपण दोघंच होतो. मी तिच्याकडे पाहत राहिलो. नेहा, मी तुला कधीच विसरणार नाही. तू माझ्यासाठी केवळ एक सहप्रवासी नव्हतीस, तर तू माझं आयुष्य बदलणारी एक भावना आहेस. तिने मला एक शेवटची घट्ट मिठी मारली. त्या मिठीत तिचं दुःख, तिचं प्रेम आणि तिची कृतज्ञता सगळं काही होतं. ती वळली आणि गर्दीत हळूहळू दिसेनाशी झाली. ती दिसेनाशी होईपर्यंत मी तिथाच उभा होतो. नेहा गेल्यानंतर मी माझ्या टॅक्सीत बसलो. नागपूर शहर जागं होत होतं, पण माझं मन अजूनही त्या ट्रेनच्या डब्यात होतं. त्या एका रात्रीने मला बरंच काही शिकवलं होतं. मला हे कळलं होतं की ही प्रेम हे फक्त वयावर किंवा शारीरिक आकर्षणावर अवलंबून नसतं, तर ते दोन मनांच्या एकात्मतेवर. आजही जेव्हा मी पुण्यात माझ्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये बसून कोडिंग करत असतो किंवा रात्री उशिरा एकटा घरी जातो, तेव्हा मला त्या पावसाची, त्या ट्रेनच्या खडखडाटाची आणि नेहाच्या त्या उबदार स्पर्शाची आठवण येते. ती माझ्यासाठी एक अनोळखी व्यक्ती म्हणून भेटली,
पण जाताना तिने मला माझी स्वतःची ओळख करून दिली. आयुष्य आता रटाळ वाटत नाही, कारण मला माहिती आहे या जगाच्या गर्दीत कुठेतरी नेहा आहे, जिच्या मनात माझ्यासाठी एक कोपरा कायमचा राखीव आहे. कधीकधी अनोळखी माणसंच आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात आणि तो प्रवास कधीच संपत नाही. नागपूरच्या त्या धकाधकीच्या प्लॅटफॉर्मवर नेहाची ती पाठमोऱ्या आकृती गर्दीत मिसळून गेली, तरी तिच्या जाण्याचा भास रोहनच्या पापण्यावर तसाच रेंगाळत राहिला. तिच्या हातातील त्या छोट्याशा कागदावरच्या निळ्या शाईतला तिचा नंबर रोहनने आपल्या पाकिटात अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवला होता. जणू तो केवळ एक दूरध्वनी क्रमांक नसून एका नव्या जन्माची गुप्त किल्ली होती. हॉटेलवर पोहोचून रोहनने प्रोजेक्टच्या मीटिंग पार पाडल्या. प्रेझेंटेशन झाली, क्लायंटशी वाद प्रतिवाद झाले, कोडिंगचे बारीक तांत्रिक मुद्दे सुटले. पण रोहनचं अर्ध मन नागपूरच्या त्या रस्त्यावरून भटकत होतं, जिथे जिथे गुलमोहराची झाडं वाकलेली दिसायची किंवा संत्र्याच्या बागांचा सुवास दरवळायचा, तिथे त्या नेहाच्या साडीचा तो निळा रंग आणि तिच्या केसांना येणारा तो चंदनी दरवळ आठवायचा. 3 दिवस कसेबसे संपून तो पुण्याला परतला. पुण्याचं तेच शांत पण एकाकी फ्लॅट, रात्रीचं तेच उशिरापर्यंत काम आणि लॅपटॉपचा तोच निळा प्रकाश. पण आता काहीतरी बदललं होतं. तो जेव्हा जेव्हा रात्रीच्या शांततेत बाल्कनीत उभा राहायचा, तेव्हा वाऱ्याची प्रत्येक झुळूक त्याला त्या रेल्वेतल्या डब्याच्या थंडीची आणि नेहाच्या थरथरणाऱ्या हातांची आठवण करून द्यायची. 2 आठवडे उलटून गेले होते. रोहनने स्वतःला खूप रोखण्याचा प्रयत्न केला. तिचं एक कुटुंब आहे, तिचं स्वतःचं एक विश्व आहे. मी तिला त्रास द्यायला नको, हा विचार वारंवार मनात येत होता. पण त्या एका शुक्रवारी रात्री पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसाचा तो लयबद्ध आवाज अगदी तसाच होता जसा त्या रात्री रेल्वेच्या खिडकीवर आदळत होता. रोहनचा संयम तुटला. त्याने थरथरत्या हातांनी फोन उचलला आणि तिच्या नंबरवर एक साधा मेसेज टाईप केला. पुण्यात आज खूप पाऊस पडतोय आणि तो ट्रेनचा पाऊस पुन्हा पुन्हा आठवतोय. मेसेज पाहून त्याने फोन बाजूला ठेवला आणि डोळे मिटून घेतले. त्याला वाटलं कदाचित उत्तर येणार नाही किंवा 2 दिवसांनी काहीतरी औपचारिक रिप्लाय येईल. पण अवघ्या 2 मिनिटात फोनची स्क्रीन उजळली. मी रोज रात्री याच मेसेजची वाट पाहत होते रोहन. तो मेसेज वाचताच रोहनच्या छातीत एक गोड कळ उमटली. त्या रात्री शब्दांची अशी काही अखंड धार लागली की घड्याळीचे काटे कधी पहाटेच्या 4वर जाऊन पोचले ते दोघांनाही कळालं नाही. त्या रात्रीपासून त्यांच्या संवादाचा एक नवा अध्याय सुरू झाला. दिवसातून कामाच्या धावपळीतून चोरून पाठवलेले 2 ओळींचे मेसेज, रात्री मुलं झोपल्यानंतर नेहाने बाल्कनीत उभं राहून केलेलं हळू आवाजातील कॉल्स. त्यांच्यातील अंतर नागपूर आणि पुण्याच्या अंतरापेक्षा खूप कमी झालं होतं. रोहन, मला नागपूरला अजिबात करमत नाहीये, एका रात्री नेहा म्हणाली. तिचा आवाज नेहमीपेक्षा जास्त हळवा आणि जड वाटत होता. इथे आई, भाऊ सगळे आहेत, पण ज्या सहवासाने मला जिवंत केलं तो सहवास इथे नाही. मी पुढच्या आठवड्यात पुण्याला परत येते. तू परत येतेस? रोहनच्या आवाजातला आनंद लपवता आला नाही. हो, पण यावेळी मला 4 भिंतीच्या घरात थेट जायचं नाहीये. मला तुला भेटायचंय, एका अशा ठिकाणी जिथे घड्याळीची टिकटिक नसेल, लोकांच्या नजरा नसतील, फक्त तू आणि मी असू. त्यांनी लोणावळ्याजवळील एक शांत निसर्गाच्या कुशीत असलेलं कॉटेज निवडलं. तो दिवस उजाडला. पुण्यात गाडी चालवताना रोहनचं हृदय एखाद्या नवख्या प्रियकरासारखं धडधडत होतं. लोणावळ्याच्या त्या हिरव्यागार घाटातून जाताना धुक्याची पांढरी चादर रस्त्याला वेढून घेत होती. कॉटेजच्या गेटपाशी गाडी थांबली होती तेव्हा नेहा आधीच तिथे पोहोचली होती. तिने गडद जांभळ्या रंगाचा एक सुती कुर्ता आणि त्यावर पांढरा दुपट्टा घेतला होता. मोकळे सोडलेले लांबसटक केस वाऱ्याच्या झुळकेसोबत तिच्या चेहऱ्यावर उडत होते. रोहन गाडीतून उतरला आणि दोघेही काही क्षण एकमेकांकडे स्तब्ध होऊन पाहत राहिले. ट्रेनमधली ती मध्यमवयीन जबाबदाऱ्याची थकलेली काकू आता पूर्णपणे लोप पावली होती. त्यांच्यासमोर उभी होती ती एक अत्यंत मोहक, स्वतंत्र आणि प्रेमासाठी आतुर असलेली नेहा. कोणताही संकोच न बाळगता नेहा पुढे आली आणि तिने रोहनच्या गळ्यात आपले हात टाकून घट्ट मिठी मारली. तिच्या श्वासांचा तो परिचित गंध पुन्हा रोहनच्या रोमारोमात भिनला. मला वाटलं होतं हे सगळं एक स्वप्न होतं. नेहा त्याच्या छातीवर डोकं ठेवून कुजबुजली. जर हे स्वप्न असेल तर मला कधीच जागा व्हायचं नाहीये. रोहनने तिच्या पाठीहून हात फिरवत तिला अधिक जवळ ओढत उत्तर दिलं. कॉटेजच्या आतलं वातावरण अत्यंत उबदार आणि रोमॅन्टिक होतं. लाकडी फ्लोरिंग, एका कोपऱ्यात पेटलेली शेकोटी, काचेच्या मोठ्या खिडक्या ज्यातून बाहेर कोसळणारा पाऊस आणि डोंगरावरून वाहणारे धबधबे स्पष्ट दिसत होते. दुपारचा वेळ त्यांनी गप्पा मारण्यात घालवला, पण या गप्पा आता ओळखीच्या पलीकडच्या होत्या. त्यात हक्क होता, ओढ होती आणि न संपणारं आकर्षण होतं. नेहाने स्वतःच्या हातांनी रोहनसाठी चहा बनवला. चहाचा कप घेताना त्यांची बोटं एकमेकांना स्पर्शली तेव्हा त्या स्पर्शातली उष्णता दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
रोहन, तू माझ्याकडे असा का पाहतोस? नेहाने चहाचा घोट घेत लाजून विचारलं. कारण मला विश्वासच बसत नाही की ज्या स्त्रीच्या केवळ एका स्पर्शाने माझं आयुष्य बदलून टाकलं, ती आज इतक्या जवळ आहे. तिचा हात हातात घेत म्हणाला. नेहाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तुला ठाऊक आहे रोहन, कित्येक वर्षांनी मला कुणीतरी एक व्यक्ती म्हणून पाहिलंय. नाहीतर मी फक्त एक आई, एक सून आणि एक यशस्वी माणसाची पत्नी म्हणून जगले होते. तुझ्या डोळ्यात जेव्हा मी माझं प्रतिबिंब पाहते, तेव्हा मला स्वतःवर पुन्हा प्रेम करावंसं वाटतं. संध्याकाळ हळूहळू रात्रीत विलीन होऊ लागली. बाहेर पावसाचा जोर आणखीन वाढला होता. विजेचा कडकडाट आणि झाडांच्या पानावर पडणाऱ्या थेंबांचा आवाज कॉटेजच्या शांततेत एक वेगळंच संगीत निर्माण करत होता. रोहनने मंद आवाजात एक जुनं वाद्यसंगीत लावलं. खोलीत फक्त शेकोटीचा पिवळसर लालसर मंद प्रकाश आणि बाहेरून येणारा धुक्यांचा गारवा शिल्लक होता. नेहा खिडकीपाशी उभी राहून बाहेरच्या अंधाराकडे पाहत होती. तिच्या पाठीवर तिच्या केसांच्या बटा पसरल्या होत्या. रोहन हळूच मागून उभा राहिला. त्याने आपले दोन्ही हात कंबरेभोवती गुंफले आणि खांद्यावर आपली हनवटी टेकवली. नेहाचा श्वास एका क्षणात अडखळला. तिने डोळे मिटले आणि मागे झुकून आपलं डोकं रोहनच्या छातीवर टेकवलं. तुला थंडी वाजते? रोहनने तिच्या कानात अगदी हळू आवाजात विचारलं. त्याच्या गरम श्वासाने नेहाच्या अंगावर सरकन काटा आला. तुझा स्पर्श इतका उबदार आहे की कोणतीही थंडी मला शिवू शकत नाही. नेहाने मागे वळून दोन्ही हात आपल्या गालावर घेतले. त्या मंद प्रकाशात तिचे डोळे ताऱ्यांसारखे चमकत होते आणि ओठावर एक अनामिक थरथरती ओढ स्पष्ट दिसत होती. रोहनने हळूच आपले हात गालावरून मानेकडे नेले आणि नाजूक बोटाने प्रेमळ स्पर्शाने एक गोड कंप निर्माण करत होता. तिने आपले हात रोहनच्या केसांमध्ये गुंफले. त्याला स्वतःच्यासाठी आणखीन जवळ ओढलं. रोहन, आज मला पूर्णपणे तुझं व्हायचं आहे. कोणताही भूतकाळ नाही, कोणताही भविष्यकाळ नाही, फक्त वर्तमान. तिचे शब्द तिच्या ओठातून अश्रूसारखे गळत होते. रोहनने तिच्या कपाळावर एक हळुवार चुंबन घेतलं. त्यानंतर तिच्या बंद पापण्यावर, गालावर, शेवटी थरथरणाऱ्या ओठावर ओठ टेकवले. तो केवळ देहांचा मिलाप नव्हता, तो दोन तहानलेल्या एकाकी आत्म्यांचा वर्षानुवर्षाचा शोध होता. त्या चुंबनात पावसाचा ओलावा होता, विरहाची वेदना होती आणि एक नव्या मिलनाची अथांग तृप्ती होती. शेकोटीच्या त्या मंद लालीयुक्त प्रकाशात वेळ थबकून उभा राहिला होता. बाहेर पाऊस कोसळत होता आणि त्या उबदार खोलीत दोन मने एकमेकांच्या अस्तित्वात पूर्णपणे विरघळून जात होती. शब्दांची गरज आता संपली होती. फक्त श्वासांची लय, हृदयाची वेगवान धडधड आणि एकमेकांना घट्ट धरून ठेवणाऱ्या हातांची पकड हीच त्यांची भाषा झाली होती. रात्रीच्या त्या प्रहारात नेहाच्या चेहऱ्यावर अवर्णनीय शांती पसरली होती. तिने रोहनच्या छातीवर डोकं ठेवून ठोके ऐकत विचारलं, जर मला या क्षणी मरण आलं तरी मला काही खंत उरणार नाही. रोहन, तू मला माझं हरवलेलं जीवन परत दिलंस. मरण नाही नेहा, आपल्याला खूप जगायचं आहे. समाज काय म्हणेल, जग काय विचार करेल याच्या पलीकडे जाऊन आपल्याला मनाचं एक आपल्याला नेहमी जिवंत ठेवायचं आहे. रोहनने तिच्या कपाळावरचे केस बाजूला करून चुंबन घेतलं. पहाटेचा मंद प्रकाश जेव्हा काचेच्या खिडकीतून आत आला तेव्हा पावसाचा जोर ओसरला होता आणि पानावरून पाण्याचे थेंब टपटक गळत होते. हवेत मातीचा ओलावा, पानांचा एक अप्रतिम सुवास पसरला होता. नेहा विटली. तिच्या चेहऱ्यावर आता अपराधीपणाची छटा नव्हती. उलट तिथे एक नवं तेज, एक नवा आत्मविश्वास झळकत होता. तिने आरशात पाहिलं आणि स्वतःशीच हसली. रोहन तिच्या मागे येऊन उभा राहिला. काय विचार करतेस? त्यानं विचारलं. विचार करते की प्रेम किती विचित्र असतं ना. जे मला 15 वर्षाच्या संसारात कधी सापडलं नाही, ते मला अनोळखी तरुणाच्या नजरेत आणि सहवासात सापडलं. तिने मागे वळून रोहनच्या डोळ्यात पाहिलं. दुपारी निघण्याची वेळ आली. पुन्हा एकदा त्याच वास्तवाच्या जगात परत जायचं होतं, जिथे प्रत्येकाला आपापली मुखवटी घालून जगावं लागणार होतं. पण यावेळी दोघांच्याही मनात विरहाचं दुःख नव्हतं, तर एका अतूट विश्वासाची आणि अफाट प्रेमाची शिदोरी होती. गाडीपाशी उभं राहून नेहाने रोहनचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. रोहन, आपण कदाचित जगाच्या दृष्टीने एकत्र राहू शकणार नाही, पण माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणात, माझ्या प्रत्येक श्वासात फक्त तूच असशील. आणि माझ्यासाठी या जगात तुझ्यापेक्षा सुंदर, तुझ्यापेक्षा पवित्र दुसरं काहीच नसेल. जेव्हा जेव्हा मला एकटं वाटेल तेव्हा मी डोळे मिटेल आणि तुझा हा हात माझ्या हातात अनुभवेल. रोहन म्हणाला. त्यांनी एक शेवटची दीर्घ मिठी मारली. गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. रोहन ड्रायव्हिंग करत होता आणि बाजूच्या सीटवर पडलेला तो चंदनी सुगंध अजूनही दरवळत होता. त्याला माहीत होतं की उद्यापासून ऑफिसचे तेच कोड्स, तोच ट्रॉफिक आणि तेच रोजचं आयुष्य सुरू होईल. पण आता त्या आयुष्यात एक गोड जादू होती. एक ट्रेनच्या प्रवासाने सुरू झालेली ही प्रेमकथा आता कोणत्याही धाब्यावर संपणारी नव्हती. ती अनंत काळासाठी त्यांच्या हृदयाच्या रुळावर अखंड धावत राहणार होती. लोणावळ्याच्या त्या निसर्गरम्य कॉटेजमधून परतल्यानंतरचे पहिले काही दिवस रोहन एका अनामिक सुखाच्या धुंदीत जगत होता.
एका सामान्य मध्यमवयी आय टी इंजिनिअरिंगच्या कंटाळवाण्या आयुष्यात तो नेहाच्या रूपाने आलेलं वादळ जितकं मनमोहक होतं तितकंच ते त्याच्या अस्तित्वाला मुळापासून हादरून टाकणारं होतं. दिवसा लॅपटॉपच्या स्क्रीनवर धावणारे कोड्स आणि रात्री उशिरापर्यंत फोनवर होणारे नेहाचे हळूवार गूढ संवाद त्याच्या जगण्याच्या संपूर्ण ताळेबंदच बदलून गेला होता. पण लोणावळ्याच्या भेटीला 10 दिवस उलटल्यानंतर अचानक नेहाचा संवाद मंदावला. आधी दिवसातून 4-5 वेळा येणारे तिचे मेसेज एकाएकी बंद झाले. तिचे फोन कॉल्सही आता अत्यंत घाईघाईत आणि दडपणाखाली असल्यासारखे वाटू लागले. नेहा, काय झालंय? तू ठीक आहेस ना? एवढा तणाव काय जाणवतोय तुझ्या आवाजात? एका रात्री रोहनने काळजीने विचारलं. रोहन, काही नाही रे. थोडं घरातलं वातावरण बिघडलंय. ते मिस्टर जोशींचा बिझनेसमध्ये काहीतरी गोंधळ झालाय. ते प्रचंड चिडचिडे झाले. तू मला काही दिवस स्वतःहून अजिबात कॉल करू नकोस. मी वेळ मिळताच संपर्क करेन, तिने एका दमात सांगितलं आणि मागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आल्यासारखं वाटताच फोन कट झाला. त्यानंतर सलग 4 दिवस नेहाचा एकही मेसेज आला नाही. रोहनच्या मनाची घालमेल वाढत चालली होती. त्याला कोर्समध्ये लक्ष केंद्रित करणं अशक्य झालं होतं. तो रात्री बाल्कनीत उभा राहून तिच्या एका मेसेजची वाट पाहत तासनतास घालवायचा. 5व्या दिवशी रात्रीचे साधारण 1:45 वाजले असतील. पुण्यात बाहेर सोसाट्याचा वारा वाहत होता. रोहनच्या मोबाईलची स्क्रीन अचानक उजळली. अनोळखी लँडलाईन नंबरवरून आलेला एक ऑडिओ मेसेज व्हॉट्सअपवर आला होता. रोहनने हात कापत असलेल्या हातांनी तो मेसेज प्ले केला. स्पीकरमधून नेहाचा प्रचंड घाबरलेला, धापा टाकत असलेला आवाज आला. रोहन, जर हा मेसेज तुला मिळाला तर समज मी खूप मोठ्या संकटात आहे. त्यांनी सगळं शोधून काढलंय. लोणावळ्याचं कॉटेज, आपले फोटो, सगळं. पण रोहन, हे फक्त आपल्या नात्यापुरतं मर्यादित नाहीये. मी त्यांच्या एका अशा काळ्या कारभाराची फाईल पाहिली आहे ज्याची मला किंमत मोजावी लागते. मला घरात कोंडून ठेवलंय. माझे सगळे फोन जप्त केले. मी हा लँडलाईन कसा तरी सुरू करून तुला मेसेज पाठवते. रोहन, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कोरेगाव पार्कमधल्या कॅफे मोकाच्या मागच्या गल्लीत एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली जमिनीमध्ये एक काळ्या रंगाची पेनड्राईव्ह लपून ठेवली. ती मिळव. फक्त तीच फाईल मला आणि तुला वाचू शकते. प्लीज पोलिसांकडे लगेच जाऊ नकोस. कारण मागून एक जोराचा काच फुटण्याचा आवाज आला. एका पुरुषाचा कर्कश आवाज ऐकू लागला. कोणाशी बोलतेस तू? फोन खाली ठेव. आणि त्यानंतर नेहाची एक तीव्र किंचाळी आणि कॉल तुटला. रोहनच्या अंगातून भीतीची एक थंडगार लहर धावून गेली. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ती रेल्वेच्या बर्थवर शांत असणारी नेहा, लोणावळ्याच्या शेकोटीजवळ त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवणारी नेहा आणि आता ती किंचाळणारी नेहा. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं. त्याचे हातपाय थरथरत होते. घड्याळात रात्रीचे 2 वाजले होते. एका क्षणाचाही विचार न करता त्याने जॅकेट घातलं, बाईकची चावी घेतली आणि तो कोरेगाव पार्कच्या दिशेने सुसाट वेगाने निघाला. रात्रीच्या वेळी कोरेगाव पार्कचे रस्ते एरवी शांत असतात, पण आज त्या अंधारात एक भयानक गूढ पसरलं होतं. स्ट्रीट लाईटचा पिवळसर प्रकाश रस्त्यावरील धुक्यात मंद दिसत होता. रोहनने कॅफे मोका शोधून काढला. कॅफे बंद होता. त्याच्या मागच्या अरुंद अंधाऱ्या गल्लीत तो शिरला. तिथे खरोखर एक प्रचंड जुनं पसरलेलं पिंपळाचं झाड होतं. रोहनने खिशातून मोबाईलचा टॉर्च चालू केला. झाडाच्या मुळ्यापाशी ओली माती होती. त्याने खाली बसून हाताने माती उकरायला सुरुवात केली. त्याच्या नाकामध्ये माती भरली. बोटं दुखू लागली. अचानक एका प्लॅस्टिकच्या पिशवीचा स्पर्श त्याच्या बोटांना झाला. त्याने ती पिशवी बाहेर काढली. आत एक वॉटरप्रूफ काळ्या रंगाची सॅन्डेक्स पेनड्राईव्ह होती. पेनड्राईव्ह खिशात टाकून तो उठणार इतक्यात मागून एका कारच्या हेडलाईटचा तीव्र झोत त्याच्या डोळ्यावर पडला. रोहन क्षणार्धात बाजूला सरकला. एका काळ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गल्लीच्या तोंडावर उभी होती. तिच्यातून 3 धिप्पाड माणसं खाली उतरली. त्यांच्या अंगात काळी लेदर जॅकेट होते आणि चेहऱ्यावर कोणतीही दयामाया नव्हती. ए पोरा, काय शोधलंस तिथे? हातामध्ये जे आलंय ते शांतपणे खाली ठेव, नाहीतर सकाळी तुझा मृतदेह मुळा मोठा नदीत तरंगताना दिसेल. त्यातील एकाने कमरेला खोचलेली बंदूक बाहेर काढत धमकावलं. रोहनच्या हृदयाची धडधड 100च्या पटीनं वाढलं. त्याच्याकडे विचार करायला एक सेकंदही नव्हता. त्याने झाडाच्या मुळाशी पडलेला एक मोठा दगड उचलून थेट त्या माणसाच्या दिशेने भिरकावला आणि बाजूच्या अरुंद बोळातून बाईककडे जीवाच्या आकांताने धाव घेतली. पकडा त्याला, मागून ओरडण्याचा आवाज आला. रोहनने क्षणात बाईक स्टार्ट केली, क्लच सोडला आणि गाडी हवेत उडल्यासारखी दामटली. मागून बंदुकीच्या 2 गोळ्या झाडल्याचा आवाज शांत रात्रीत हवेत घुमला. एक गोळी त्याच्या बाईकच्या मागच्या मडगानला घासून गेली
रोहनने आरशात पाहिलं. ती स्कॉर्पिओ आता त्याच्या मागे सुसाट वेगाने येत होती. पुण्याच्या ते निर्जन रस्त्यावर एका IT इंजिनियरची आणि सुपारी घेतलेल्या मारेकऱ्यांची थरारक शर्यत सुरू झाली. रोहनने कल्याणी नगरच्या अंतर्गत लहान गल्ल्यामध्ये बाईक वळवली. त्यांच्या बाईकच्या कौशल्यामुळे आणि गल्ल्यांच्या अचूक माहितीमुळे त्याने अखेर या वळणावर एक स्कॉर्पिओला चकमा दिला. तो त्या फ्लॅटवर न जाता एका मित्राच्या रिकाम्या असलेल्या जुन्या रूमवर पोहोचला. खोलीत पोहोचल्यावर त्याने दरवाजा आतून बंद केला. त्याचे कपडे घामाने आणि मातीने माखले होते. श्वास इतका भरून आला होता की छाती फाटून जाईल असं वाटत होतं. टेबलवर ठेवलेला लॅपटॉप त्याने चालू केला. पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडली. पेनड्राईव्हमध्ये एक पासवर्ड प्रोटेक्टर फोल्डर होतं. पासवर्ड काय असू शकतो? रोहनने तिचं नाव टाकलं. नेहा. एरर आला. तिची जन्मतारीख त्याला माहीत नव्हती. पण त्याला अचानक त्या ट्रेनच्या प्रवासाची आठवण आली. 10 ऑक्टोबरची ती रात्र. त्याने टाईप केलं 10 ऑक्टोबर. एक फोल्डर एका झटक्यात अनलॉक झालं. आज शेकडो स्कॅन केलेल्या फाईल्स, बँक स्टेटमेंट आणि काही ऑडिओ रेकॉर्डिंग होत्या. रोहनने एक एक फाईल उघडायला सुरुवात केली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. नेहाचा नवरा, ज्याचं नाव बिझनेस विश्वात एक प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून घेतलं जायचं, तो प्रत्यक्षात एक आंतरराष्ट्रीय बनावट औषधांच्या आणि मनी लँडिंगच्या सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार होता. पुण्यातील आणि नागपूरमधील अनेक बड्या हॉस्पिटलांना निकृष्ट दर्जाची औषधं पुरवून हजारो लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा गोरखधंदा होता. या सिंडिकेटमध्ये अनेक बडे राजकीय नेते आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकारीही सामील होते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एका ऑडिओ फाईलमध्ये होती. रोहनने ती ऑडिओ फाईल प्ले केली. त्यात नेहाच्या नवऱ्याचा आणि एका अनोळख्या व्यक्तीचा संवाद होता. सर, नेहा मॅडमला आपल्या नागपूरच्या गोदामाची आणि हवाला खात्याची पूर्ण माहिती मिळाली. त्या पोलिसात जाण्याच्या विचारात आहेत. नेहाने जर तोंड उघडलं तर आपल्या हजारो कोटींचं साम्राज्य एका रात्रीत उद्ध्वस्त होईल. तिला पुण्याबाहेरच्या आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जा. आधी तिला मानसिक रुग्ण ठरवून कागदपत्रावर सह्या करून घ्या आणि जर तिने नकार दिला तर तिचा कार अपघात झाल्याचं दाखवून विषय कायमचा संपून टाका. त्याआधी तिच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येकाचा शोध घ्या. काहीतरी साक्षीदार जिवंत राहता कामा नये. हा ऑडिओ ऐकून रोहनच्या डोळ्यातून क्रोधाचे आणि भीतीचे अश्रू वाहू लागले. नेहाने ट्रेनमध्ये त्याला जे सांगितलं होतं, घरात फक्त 4 भिंती उरल्यात, तो मला फक्त एक शोपीस समजतो, त्यामागे केवळ एकटेपणा नव्हता तर हा भयानक नरक लपलेला होता. नेहा त्यावेळी नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत होती आणि लोणावळ्यात तिने रोहनला दिलेली मिठी आणि आकर्षणाची नव्हती, तर एका निष्पाप आयुष्यासाठी भीक मागणाऱ्या जीवाचा तो शेवटचा आधार होता. पण आता कुठे नेहा कुठे होती? त्याच पेनड्राईव्हमध्ये एका टेक्स्ट फाईलमध्ये नेहाची एक टीप लिहून ठेवली होती. सिंहगडच्या पायथ्याशी असलेलं आमचं जुनं फार्म हाऊस, जिथे काळोखात माणसाचे जीव घेतले जातात. रोहनने घड्याळाकडे पाहिलं. पहाटेचे 4 वाजत आले होते. त्याच्याकडे 2 मार्ग होते. एक तर पेनड्राईव्ह घेऊन थेट पोलीस आयुक्ताकडे जावं, पण रेकॉर्डिंगनुसार पोलीस खात्यातले काही वरिष्ठ अधिकारी त्या नवऱ्याच्या खिशात होते. जर चुकीच्या माणसात हातात ही फाईल पडली तर नेहाला आणि रोहनला एका क्षणात संपवून टाकलं गेलं असतं. दुसरा मार्ग होता स्वतः तिथे जाणं. एक साधा कोडिंग करणारा, नाजूक प्रकृतीचा IT इंजिनियर अशा खतरनाक गुंडांशी कसा लढणार? पण जेव्हा त्याने डोळे मिटले तेव्हा त्याला त्या ट्रेनच्या डब्यात निळ्या प्रकाशात दिसणारे नेहाचे ते आर्त डोळे आठवले. आज या प्रवासात मला फक्त नेहा म्हणून जगायचं आहे. नाही, मी तिला मरू देणार नाही. रोहन स्वतःशीच पुटपुटला. त्याच्या अंगात एक अनामिक भयानक ताकद संचारली. प्रेमाने माणसाला केवळ हळवं नाही तर वेळप्रसंगी हिंस्र आणि निडर बनवण्याची ताकद असते, याचा प्रत्यक्ष त्याला त्या अनुभव त्या क्षणी आला. त्याने पेनड्राईव्हमधील सर्व डेटा त्याच्या क्लाउड स्टोरेजवर अपलोड केला आणि एका विश्वासू प्रामाणिक पत्रकाराच्या मेलवर त्याचा टाईम बॉम्ब मेल शेड्यूल करून ठेवला. खिशात एक धारदार स्विस चाकू, मोबाईल आणि पेनड्राईव्ह घेऊन रोहन बाहेर पडला. पहाटेच्या दाट धुक्यात त्याची बाईक सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराळ भागाकडे निघाली. रस्ता निर्मनुष्य होता. हवेत प्रचंड गारठा होता. पण रोहनच्या डोक्यात एकच आग घुमसत होती. अर्ध्या तासात तो त्याच्या फार्म हाऊसच्या परिसरात पोहोचला. फार्म हाऊस एका टेकडीवर दाट झाडीमध्ये लपलेलं होतं. चारी बाजूनी उंच दगडी कुंपण आणि मुख्य गेटवर 2 सशस्त्र पहारेकरी उभे होते. आवारात तीच काळी स्कॉर्पिओ उभी होती जिने रात्री त्यांचा पाठलाग केला होता. रोहनने बाईक अर्धा किलोमीटर मागेच झाडांच्या आडोशाला लपवली.
तो हळूच पावलं टाकत मागच्या बाजूच्या कुंपणापाशी आला. तिथे एक झाड कुंपणाच्या भिंतीवर झुकलेलं होतं. रोहनने झाडावर चढून शेताफीने आवारात उडी मारली. फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला एक तळघर होतं. तिथल्या एका लहान गज असलेल्या खिडकीतून मंद पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. रोहनने जमिनीवर झोपून त्या खिडकीतून आत डोकावलं. आतलं दृश्य पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नेहा एका लाकडी खुर्चीला दोऱ्यांनी बांधलेली होती. तिच्या कपाळावर रक्ताची एक बारीक धार वाहत गालावर सुकली होती. तिची साडी चुरगळलेली होती आणि चेहरा वेदनेने पांढरा पडला होता. तिच्या समोर एक सुटाबुटातला, चेहऱ्यावर क्रूर हास्य असलेला 40शीचा माणूस उभा होता. तोच तिचा नवरा विक्रम जोशी. नेहा, अजूनही वेळ गेलेली नाही, विक्रम थंड आवाजात म्हणाला. त्या प्रॉपर्टीच्या आणि कंपनीच्या पेपरवर सही कर आणि सांग ती ओरिजिनल पेनड्राईव्ह कुठे आहे. तू ती त्या पोराला दिलीस ना? तो रोहन, काय नाव त्याचं? नेहाने वेदनेने डोळे उघडले. तिच्या आवाजात प्रचंड अशक्तपणा होता, पण तिची नजर अजूनही झुकलेली नव्हती. विक्रम, तू एक जनावर आहेस. तुझ्या घाणेरड्या पैशासाठी तू हजारो निष्पाप रुग्णांचे जीव घेतलेस. मी त्या कागदावर कधीच सही करणार नाही. आणि रोहन तुझ्यासारख्या किड्यांपेक्षा लाखपटीने चांगला माणूस आहे. तो तुझ्या पापांचा अंत करेल. विक्रम संतापाने लांबुंद झाला. त्याने नेहाच्या कानशिलात एक जोरदार चपराक लगावली. नेहाचं डोकं एका बाजूला झुकलं. फार प्रेम ओतू चाललंय वाटतं त्या भिकाऱ्या आय टी पोरावर. विक्रम ओरडला. माझ्या माणसांनी रात्री त्याचा शोध घेतलाय. आज सूर्य मावळायच्या आधी त्याचं मुंडकं तुझ्या पायाशी नसेल तर माझं नाव विक्रम जोशी नाही. त्याने बाजूला उभ्या असलेल्या गुंडाकडे पाहिलं. इंजेक्शन तयार करा. हिला कार्डियक अरेस्ट येईल असं औषध द्या. पोस्टमॉर्टममध्ये फक्त हार्ट अटॅक आला पाहिजे. मी बाहेर गाडीत थांबतो. विक्रम तळघराचा दरवाजा उघडून निघून गेला. तळघरात आता फक्त 2 गुंड शिल्लक होते. एक जण सिरिंजमध्ये औषध भरत होता तर दुसरा सिगरेट पेटवत होता. रोहनला समजलं की आता 1 सेकंदाचाही उशीर नेहाला कायमचा हिरावून घेईल. तळघराच्या खिडकीचे गज जुने आणि गंजलेले होते. रोहनने पूर्ण ताकदीने त्या गंजांना धक्का दिला. एक मोठा असा कटकन आवाज झाला आणि 2 गज सैल झाले. त्याने आवाजाने गुंड सावध झाले. कोण आहे तिकडे? एकाने बंदूक काढली. रोहनने खिडकीतून थेट आत उडी घेतली. जमिनीवर पडताच त्याने बाजूला पडलेली एक लोखंडी पाईप उचलली आणि सिरिंग घेतलेल्या गुंडाच्या हातावर पूर्ण ताकदीने मारली. सिरिंग जमिनीवर पडून फुटली आणि तो गुंड वेदनेने किंचाळला. दुसऱ्या गुंडाने बंदूक रोहनच्या दिशेने रोखली. थांब तिथेच. रोहनने एका क्षणाचाही विचार न करता त्याच्या अंगावर झेप घेतली. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. तो गुंड धिप्पाड होता. त्याने रोहनच्या पोटावर एक जोरदार लाथ मारली. रोहन मागे फेकला गेला आणि भिंतीवर आदळला. तोंडातून रक्ताची चव आली. रोहन, पळून जा, नको. नेहा बांधलेल्या अवस्थेत आक्रोशाने ओरडली. तो गुंड बंदूक उचलणार, रोहन रोखणार इतक्यात रोहनने खिशातला स्विच चाकू उघडला आणि गुंडाच्या पायाच्या नळगीवर पूर्ण ताकदीने खुपसला. गुंड खाली पडला. रोहनने लोखंडी पाईपने त्याच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याला बेशुद्ध केलं. रोहन धावत नेहापाशी गेला. त्याचे हात थरथरत होते. त्याने चाकून नेहाच्या हाताच्या पायाच्या दोऱ्या कापल्या. मुक्त होताच नेहाने रोहनला रडत घट्ट मिठी मारली. रोहन, तू वेडा आहेस. इथे का आलास? तो विक्रम तुला जिवंत सोडणार नाही. मी तुला सांगितलं होतं ना नेहा, काही प्रवास हे सहप्रवाशासाठी असतात. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. रोहनने तिच्या कपाळावर पुसत तिच्या डोळ्यात पाहिलं. पण तेवढ्यात तळघराच्या जिन्याहून जड पावलांचा आवाज आला. विक्रमचा आवाज ऐकून परत धाव घेतली होती. त्याच्या हातात रिव्हॉल्वर होती. वाह, लैला मजनूचं मिलन. विक्रमने दारात उभं राहून कुस्सील हसत बंदूक रोहितच्या छातीवर टोकली. फार हिंमत आहे रे तुझ्यात, पोरकट पोरा. पण आता हा खेळ इथेच संपला. विक्रमने ट्रिगरवर बोट ठेवलं. त्या क्षणी रोहनने त्याच्या चेहऱ्यावरची भीती पूर्णपणे झटकून टाकली. तो शांतपणे उभा राहिला. गोळी झाड विक्रम जोशी. रोहन बर्फासारखा थंड आवाजात म्हणाला. पण गोळी झाडण्याआधी तुझ्या खिशातला फोन वाजतोय का ते बघ. विक्रम क्षणभर थबकलाय. काय नाटक चालवलंय? तुझ्या त्या पेनड्राईव्हमधला सगळा काळा चिठ्ठा, तुझा हवाला खाती, तुझी फेक मेडिसिनची गोदाम, हे सगळं मी क्लाउडवर टाकून देशातल्या टॉप 5 न्यूज चॅनल्सना आणि CBIच्या स्पेशल डायरेक्टरला मेल केलंय. अवघ्या 15 मिनिटात पुण्याचे पोलीस कमिशनर आणि मीडियाचे ओव्हरसीज व्हायन्स फार्म हाऊसच्या गेटवर असतील. जर तू मला किंवा नेहाला गोळी मारलीस तर तुला फाशीपासून तुझा बापही वाचू शकणार नाही. विक्रमच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याच्या हातातील फोन थरथरायला लागला. त्याने स्क्रीन पाहिली. त्याच्या सेक्रेटरीचे आणि पार्टनरचे सलग 20 मिस कॉल होते. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्याचे मेसेज फ्लॅश होत होते.
नाही, हे शक्य नाही, विक्रम पिसाचासारखा ओरडला. त्याचा हात थरथरला. त्या क्षणाचा फायदा घेऊन रोहनने जमिनीवरची वाळू आणि माती उचलून विक्रमच्या डोळ्यात फेकली. विक्रम अंधाऱ्यासारखा मागे झाला. रोहनने त्याच्या हातावर जोरदार प्रहार करून बंदूक खाली पाडली आणि नेहाला धरून तळघराच्या मागच्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढलं. बाहेर सकाळचा सूर्य नुकताच डोंगराच्या आडातून वर येत होता आणि त्याच वेळी फार्म हाऊसच्या मुख्य गेटवरून पोलिसांच्या सायरनचा प्रचंड आवाज संपूर्ण दरीत घुमला. 4-5 पोलीस गाड्या आणि मीडियाच्या गाड्या गेट तोडून आत शिरल्या. विक्रम डोळे चोळत बाहेर आला, पण तोपर्यंत डझनाभर पोलिसांनी त्याला चारी बाजूंनी घेरलं होतं. त्याच्या हातामध्ये बेड्या पडल्या. रोहन आणि नेहा टेकडीच्या एका कडेला झाडांच्या सावलीत उभे राहून हे सगळं पाहत होते. सकाळचा सोनेरी सूर्यप्रकाश नेहाच्या चेहऱ्यावर पडला होता. तिच्या डोळ्यातील ती कित्येक वर्षांची भीती, तो एकटेपणा आणि ती अथांग गुलामी आता पूर्णपणे जळून खाक झाली होती. तिथे फक्त एक अथांग मुक्तीची, विजयाची भावना होती. तिने रोहनकडे पाहिलं. रोहनच्या अंगावर जखमा होत्या, कपडे फाटलेले होते, पण त्याचे डोळे तिच्याकडे अथांग प्रेमाने पाहत होते, जसे त्या रात्री ट्रेनच्या डब्यात पाहत होते. रोहन, नेहाचा आवाज दाटून आला. आता सगळं संपलं नेहा, तू आता स्वतंत्र आहेस. आता तुला कोणाचा शोपीस बनून जगावं लागणार नाही. रोहन हळुवार हसला. नेहाने पुढे होऊन रोहनचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. तिने कोणताही संकोच न बाळगता त्या उगवत्या सूर्याच्या साक्षीने त्या मोकळ्या आकाशाखाली रोहनच्या ओठांवर एक दीर्घ कृतज्ञतेचं आणि उत्कट प्रेमाचं चुंबन घेतलं. त्या चुंबनात आता लपून छपून भेटण्याचं दडपण नव्हतं, त्यात स्वातंत्र्याचा आणि एका नव्या आयुष्याचा श्वास होता. काही महिन्यानंतर विक्रम जोशी आणि त्याच्या टोळीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला गेला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. नेहाने तिच्या वाटणीची सर्व संपत्ती एका चॅरिटेबल ट्रस्टला दान केली आणि तिच्या मुलांसह पुण्यात एका स्वतंत्र सन्मानीय आयुष्याची नवी सुरुवात करत होती. तिने तिचे कॉलेजमधलं पेंटिंगचं स्वप्न पुन्हा सुरू केलं होतं. आणि रोहन, तो आजही त्याच IT कंपनीत काम करत होता, पण तो आता एकटा नव्हता. प्रत्येक विकेंडला सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या एका लहानशा आर्ट गॅलरीत, जिथे रंगाचे आणि कॅनव्हासचे ताजे सुवास दरवळायचे, तिथे रोहन आणि नेहा एका कॉफीच्या कपमधून घोट घेत बसलेले दिसायचे. त्यांच्या नात्यातल्या समाजाने काय नाव दिलं याने त्यांना काहीच फरक पडत नव्हता, कारण त्यांच्या धावत्या ट्रेनच्या डब्यात सुरू झालेला तो 2 अनोळखी जीवांचा प्रवास आता कोणत्याही संकटाला, कोणत्याही भीतीला आणि कोणत्याही मर्यादांना न जुमानता आयुष्यभरासाठी अतूट, निडर आणि अमर प्रेमात रूपांतरित झाला होता. सिंहगडच्या पायथ्याशी असलेली ती छोटी आर्ट गॅलरी आता केवळ चित्राचं प्रदर्शन राहिलं नव्हतं, ते रोहन आणि नेहाच्या नव्या शांत आयुष्याचा हक्काचं आश्रयस्थान बनलं होतं. विक्रम जोशींच्या अटकेनंतर वृत्तवाहिन्यांवर सुरू झालेला गदारोळ हळूहळू शांत झाला होता. न्यायालयीन प्रक्रिया आपल्या गतीने सुरू होती आणि नेहाने स्वतःला त्या जुन्या विषारी भूतकाळाच्या सावलीतून पूर्णपणे बाहेर काढलं होतं. तिने सुरू केलेली सृजन ही आर्ट अकॅडमी आता पुण्यातल्या अनेक गरजू आणि उपेक्षित महिलांसाठी एक नवीन आशेचा किरण ठरत होती. नेहाच्या कॅनव्हासवर पूर्वी जे उदास कपडे रंग दिसायचे, त्यांची जागा आता तेजस्वी तांबूस, सोनेरी आणि हिरव्या छटांनी घेतली होती. रोहन तिच्या या प्रवासाचा फक्त पाठीराखा नव्हता, तर तिच्या प्रत्येक रंगात, प्रत्येक विचारात तो तिचा अविभाज्य भाग बनला होता. पण शांततेचा हा पृष्ठभाग वरून जितका स्थिर दिसत होता, तितकीच आज एक अदृश्य धोकादायक हालचाल सुरू होती. नोव्हेंबर महिन्याची एक थंड संध्याकाळ होती. पुण्यात गारठा चांगलाच वाढला होता. आर्ट गॅलरीच्या बाहेर लावलेल्या कंदिलाचा पिवळसर प्रकाश रस्त्यावर पसरला होता. नेहा आत एका मोठ्या कॅनव्हासवर काम करत होती. तिने निळ्या रंगाची साधी कॉटन साडी नेसली होती. केस हलकेच आंबाड्यात बांधले होते आणि तिच्या चेहऱ्यावर कामाची एकाग्रता होती. रोहन तिच्या बाजूलाच एका लाकडी स्टूलवर लॅपटॉप उघडून ऑफिसच्या काही क्रिटिकल सर्व्हर अपग्रेड्सवर लक्ष ठेवून होता. रोहन, जरा इथे येऊन बघ ना, या कोपऱ्यातलं आकाश थोडं जास्त गडद वाटतंय का? नेहाने हातातला ब्रश बाजूला ठेवत विचारलं. रोहनने लॅपटॉपवरून नजर हटवली आणि हसत तिच्याजवळ आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि कॅनव्हासकडे पाहिलं. आकाश अगदी गडद असलं तरी त्यातून उमटणारा हा छोटासा तारा संपूर्ण चित्राला जिवंत करतोय नेहा, अगदी तुझ्यासारखा. नेहाच्या ओठावर एक लाजरी सुंदर लकीर उमटली. तिने मागे वळून रोहनच्या डोळ्यात पाहिलं. तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर इतकं सुंदर कसं असतं? कारण माझा इम्प्रेशन पॉईंट माझ्या अगदी समोर उभा आहे. रोहनने तिच्या गालावर अगदी बोट फिरवलं. त्या स्पर्शाने तिच्या अंगावर एक सुखद शहारा आला.
त्या दोघेही त्या क्षणात हरून जाणार इतक्यात गॅलरीच्या काचेवर एक कुरिअर बॉयने थाप मारली. मिसेस नेहा जोशी, त्याने विचारलं. हो, नेहा पुढे म्हणाली. तुमच्यासाठी एक पार्सल आहे, अर्जंट आणि प्रायव्हेट मार्क केलेलं आहे. त्याने एक तपकिरी रंगाचं जाड आणि सीलबंद पाकिट तिच्या हातात दिलं. सही घेऊन तो निघून गेला. पाकिटवर कोणताही पाठवणाऱ्याचा पत्ता नव्हता. त्यावर फक्त एका अनोळखी अक्षरात लाल शाईने लिहिलं होतं, तुला वाटतंय खेळ संपला? ते शब्द वाचताच नेहाचा चेहरा पांढरा पडला. तिच्या हातातील पाकिट थरथरायला लागलं. काय झालं नेहा? रोहनने लगेच तिच्या हातातून ते पाकिट घेतलं. पाकिटावरील शब्द वाचून त्याचेही डोळे विस्फारले. रोहनने कसलाही विचार न करता ते पाकिट उघडलं. आत एक लहान डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर आणि काही ताज्या छायाचित्र होती. रोहनने ती छायाचित्र बाहेर काढली आणि दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. ती छायाचित्र आज दुपारची होती. नेहा जेव्हा मार्केटमध्ये तिच्या मुलासाठी खरेदी करत होती, तिचा मुलगा जेव्हा कॉलेजच्या गेटवरून बाहेर पडत होता, तिची मुलगी जेव्हा तिच्या स्कूलमध्ये चढत होती. अगदी एका तासापूर्वी रोहन आणि नेहा आर्ट गॅलरीत पितानाचे अगदी जवळून घेतलेले हाय रिझोल्युशन शॉट. रोहनच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. कोणीतरी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर अगदी सावलीसारखं लक्ष ठेवून होतं. रोहनने तो व्हॉइस रेकॉर्डर चालू केला. एका मेकॅनिकल व्हॉइस मॉड्यूल्स अत्यंत थंड आणि भयानक आवाजात रेकॉर्डिंग सुरू झालं. नमस्कार नेहा आणि तिचा धाडसी प्रियकर रोहन. विक्रम जोशी तुरुंगात गेला म्हणजे आमचं सिंडिकेट संपलं असं समजण्याची चूक तुम्ही केली. विक्रम फक्त एक प्यादा होता. त्या पेनड्राईव्हमध्ये जो प्रोजेक्ट अमृताचा डेटा होता तो तू पोलिसांना दिला नाहीस, कारण तो डेटा एका दुसऱ्या एन्क्रिप्टेड पार्टिशनमध्ये लपवलेला होता, जो या IT इंजिनियरला शोधता आला नाही. तो डेटा आम्हाला 24 तासात हवा आहे. जर उद्या रात्री 12 वाजेपर्यंत तो डेटा आमच्या सर्व्हरवर ट्रान्सफर झाला नाही तर तुझ्या दोन्ही मुलांचे मृतदेह पुण्याच्या वेगवेगळ्या कचराकुंडीत सापडतील. पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्नही करू नका, कारण पोलीस कंट्रोल रूममधील प्रत्येक कॉल आमच्या देखरेखीखाली आहे. पुढचा मेसेज बरोबर रात्री 10 वाजता येईल. असा आवाज होऊन रेकॉर्डिंग बंद झालं. गॅलरीच्या त्या शांत खोलीत एक भयानक गोठून टाकणारी शांतता पसरली. नेहाच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. ती जमिनीवर कोसळली. तिनं आपलं डोकं हातामध्ये धरून जोराने आक्रोश केला. माझी मुलं, रोहन, माझं निष्पाप मुलं. मी त्यांना काही होऊ देणार नाही. देवा, मी काय करू? तिची अवस्था पाहून कोणाचंही हृदय पिळवटून निघालं असतं. रोहन तिच्या शेजारी खाली बसला. त्याने नेहाला घट्ट आपल्या छातीशी कवटाळलं. त्याचे स्वतःचे हात थरथरत होते, पण त्याने जणू स्वतःला सावरलं. नेहा, शांत हो. माझ्याकडे बघ. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या मुलांना किंवा तुझी कसलीही इजा पोचू देणार नाही. हा माझा शब्द आहे. पण रोहन, तो आवाज, ती छायाचित्र, त्यांनी आपला प्रत्येक पावलाची माहिती आहे, ती रडत म्हणाली. रोहनने मेंदूला ताण दिला. IT सुरक्षेचा आणि कोडिंगचा त्याचा संपूर्ण अनुभव आता कामाला लावण्याची वेळ आली होती. नेहा, आधी मला सांग, विक्रमच्या लॅपटॉपमधून आपण जी पेन ड्राईव्ह घेतली ती मूळ प्रत आहे ना? हो, तीच मूळ प्रत आहे. मी दुसरं काहीही लपवलेलं नाही, नेहा म्हणाली. रोहनने लगेच स्वतःचा लॅपटॉप उघडला. त्याने त्या जुन्या पेन ड्राईव्हची डिजिटल इमेजिंग सुरू केली. एका साध्या ऑपरेटिंग सिस्टीमवर जो डेटा दिसत नव्हता तो आता डीप फॅक्स एडिटर आणि बायनरी ॲनालिसिसद्वारे उघडकीस येऊ लागला. अर्ध्या तासाच्या कसून तपासणीनंतर रोहनला त्या पेनड्राईव्हमध्ये एक अत्यंत जटिल मिलिटरी ग्रेड स्टेशनोग्राफी चित्रांच्या फाईलच्या मागे गुप्त डेटा लपवण्याची पद्धत कोड सापडला. त्या पेनड्राईव्हमधील एका साध्या वाटणाऱ्या फॅमिली फोटोच्या मागे तब्बल 50 GBचा एक गुप्त डेटा लपवला गेला होता. रोहनने तो डाटा डिस्क्रिप्ट करायला सुरुवात केली. जशा फाईल उघडल्या तशा आंतरराष्ट्रीय जाळ्याचा खऱ्या भयानक चेहरा समोर आला. प्रोजेक्ट अमृता हा केवळ निकृष्ट औषधांचा घोटाळा नव्हता. ती एका परदेशी बायो फार्मा कंपनीसोबत मिळून चालवली जाणारी एक बेकायदेशीर मानवी क्लिनिकल ट्रायल होती. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील आदिवासी आणि गरीब रुग्णांवर एका नव्या अधिकृत व्हायरसरोधी लसीचे घातक प्रयोग केले जात होते. ज्या प्रयोगांमध्ये आधी शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता आणि तो मृत्यू नैसर्गिक आजार म्हणून नोंदवला गेला होता. या संपूर्ण रॅकेटचा खरा मास्टरमाइंड विक्रम नव्हता, तर पुण्यातील एक अत्यंत प्रतिष्ठित दानशूर मानला जाणारा न्यूरोसर्जन डॉक्टर अरिजित बॅनर्जी होता. डॉक्टर बॅनर्जी? नेहाने आश्चर्याने तोंडात बोट घातलं. ते तर विक्रमच्या चॅरिटेबल हॉस्पिटलचे चेअरमन आहेत आणि ते शहरातल्या सर्वात मोठ्या सामाजिक संस्था चालवतात. मुखवटे जितके सभ्य असतात त्यामागचे चेहरे तितकेच भयानक असतात नेहा.
रोहन दात होठ खाऊन म्हणाला. घड्याळात रात्रीचे 9:15 वाजले होते. 15 मिनिटात तो पुढचा मेसेज येणार होता. रोहन, आपण काय करणार? डेटा त्यांना देऊन टाकूया. मला माझी मुलं सुरक्षित हवी आहेत, नेहाने विनवणी केली. नेहा, जर आपण हा डेटा त्यांना दिला तर आपण त्यांच्यासाठी निरुपयोगी ठरू आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ते आपल्या सर्वांना, तुझ्या मुलांना, तुला, मला जागीच ठार करतील. गुन्हेगारांशी खेळताना त्यांच्या नियमाने खेळायचं नसतं, आपले नियम त्यांना पाळायला लावायचे असतात. रोहनच्या डोळ्यात आता एक भीतीची जागा एका थंड धोकादायक निर्धाराने घेतली होती. त्याने त्वरित काही पावलं उचलली. पहिलं, त्याने एका अत्यंत सुरक्षित एन्क्रिप्टेड VPN नेटवर्कद्वारे त्यांच्या एका जुन्या कॉलेज मित्राशी संपर्क साधला. तो आता रॉच्या सायबर विंगमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून कार्यरत होता. दुसरा, त्याने मूळ 50 GB डेटाच्या जागी एक ट्रोजन इन्फेक्टेड डेटा पॅकेट तयार केलं. वरून पाहताना हा डेटा अगदी मूळ क्लिनिकल ट्रायलसारखा दिसेल, पण तो समोरच्या व्यक्तीचा मुख्य सर्व्हरवर अपलोड होईल. तसा तो त्यांच्या संपूर्ण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा ताबा घेईल आणि त्याचे खरे IP ॲड्रेस आणि लोकेशन थेट सायबर पोलिसांना ब्रॉडकास्ट करेल. तिसरं, त्याने नेहाच्या दोन्ही मुलांच्या कॉलेज आणि स्कूलच्या खाजगी सुरक्षारक्षकांना तात्काळ सतर्क करून एका अज्ञात सुरक्षित सेफ हाऊसमध्ये हलवण्याची व्यवस्था केली. बरोबर रात्री 10 वाजता रोहनच्या फोनवर एक अज्ञात सिग्नल आला. एक इन्स्टंट मेसेज ॲप्सवरून म्हटला, डेटा अपलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा, तुमच्याकडे 30 मिनिटे आहेत. 1 सेकंदाचा उशीर म्हणजे पहिल्या मुलाचा श्वास थांबला म्हणून समज. खाली एक डार्क वेबची लिंक दिली होती. रोहनने ती लिंक त्याच्या लॅपटॉपवर उघडली. नेहा श्वास रोखून मागे उभी होती. तिने रोहनच्या खांद्याला इतकं घट्ट पकडलं होतं की तिची नखं त्याच्या त्वचेत रुतत होती. रोहनने ट्रोजर फाईल अपलोड करायला सुरुवात केली. प्रोग्रेस बार हळूहळू पुढे सरकू लागला. 10, 35, 60, 85 आणि 92% येऊन स्क्रीन लाल झाली. सिक्युरिटी ब्रीच डिटेक्टेड, पेलोड आयडेंटिफाईड. स्क्रीनवर एरर आला. समोरच्या हॅकरने ट्रोजन ओळखून अपलोडिंग ब्लॉक केलं होतं. त्या क्षणी रोहनचा लॅपटॉपचा बॅक होम आपोआप चालू झाला. स्क्रीनवर एक काळा चेहरा आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य होतं. फार हुशार समजतो स्वतःला रोहन कुलकर्णी. तोच थंड आवाज आला. IT इंजिनियरची हीच चूक असते, ती कोड्स जास्त विश्वास ठेवतात आणि समोरच्या माणसाच्या कृत्याचा अंदाज लावू शकत नाही. तुझा खेळ संपला. आता नेहाच्या मुलीचा शेवट पाहण्यासाठी तयार राहा. नाही, थांब, रोहन ओरडला. डेटा माझ्याकडे आहे, मी ओरिजिनल फाईल देतो, फक्त थांब. तुझ्याकडे फक्त एक संधी आहे, तो आवाज म्हणाला. उद्या पहाटे 4 वाजता कात्रजच्या जुन्या बोगद्याच्या पलीकडे बंद असलेल्या काच कारखान्यात तू एकटा येशील. मूळ हार्ड ड्राईव्ह घेऊन. जरी पोलीस गाडी दिसली किंवा नेहा तुझ्यासोबत दिसली तर मी त्यांचे तुकडे तुकडे करून फेकून देईन. कॉल डिस्कनेक्ट झाला आणि लॅपटॉपची स्क्रीन ब्लॅक झाली. खोलीत पुन्हा एकदा तीच भयानक, गोठवणारी शांतता पसरली. नेहाचे डोळे सुन्न झाले. ती भिंतीला टिकून घसरत गेली. रोहन, सगळं संपलंय. ते माझ्या मुलांना मारून टाकतील. रोहन तिच्याजवळ गेला आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याचे डोळे शांत, पण त्या शांत वादळाची चाहूल दिसत होती. कथेचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.